सोलापूर शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मावा खाल्ला जातो, तसंच गुटखा खाण्याचं प्रमाण देखील जास्त आहे। याशिवाय सोलापूर शहरात बेकायदेशीररित्या डान्स बार देखील सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। आता या अवैध धंद्यांवर 2 दिवसात कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे। या संबंधीचे सक्त आदेश राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत। गृहराज्यमंत्री कदम हे काल सोलापूर दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी पोलीस आयुक्तालयाच्या कामकाजाचा आढावा घेत पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी बोलताना कदम यांनी गुटखा, मावा, मटका, डान्स बार यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिल्याचं सांगितलं आहे। या प्रकरणात कोणता अधिकारी कारवाई करण्यात हयगय करत असल्यास त्यांच्यावर देखील कारवाई करणार असल्याचं कदम म्हणाले। याविषयीचा फॉलोअप आपण स्वतः घेणार असल्याचं गृहराज्यमंत्री कदम यांनी सांगितलं। बघा काय म्हणाले कदम। आणि दुसरं, आपल्या सोलापूर शहरामध्ये काही मटक्याचे व्यवसाय आहेत, काही तिथे डान्स बारची मला काही माहिती आम्हाला मिळाल्या होत्या। तर अशाच्या वरती पुढच्या 2 दिवसामध्ये मी कारवाईचे आदेश दिलेले आहेत। आणि या शेवटी ड्रग्सचं सेवन असेल किंवा कुठल्याही व्यसनाधीन होण्यासाठीच्या ह्या ज्या एस्टॅब्लिशमेंट्स आहेत ह्यांच्यावरती आळा घालण्याचं काम आपल्याकडनं झालं पाहिजे, अशा देखील सूचना आज मी केलेल्या आहेत। एकंदरीत सोलापूरमध्ये तसं जे काही परफॉर्मन्स आहे नक्कीच चांगलं आहे पोलीस विभागाचं, परंतु जिथे जिथे आपण थोडंसं आपल्याला कारवाई कडक करणं आवश्यक आहे अशा ठिकाणी लक्ष देण्याच्या मी सूचना केलेल्या आहेत।